नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं असेल, मागची बरीच व्हिडिओ आपण पुण्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे कव्हर करत आहोत. तर आजही आपण एका अशाच ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला भेट देणार आहोत. तर त्या मंदिराचं नाव आहे दशभुजा गणपती मंदिर. हे मंदिर पुण्यातील कोथरूड येथील पौडफाटा या ठिकाणी आहे. या अगोदरही आपण पुण्यातील एका अशाच प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला भेट दिली होती. त्या मंदिराचं नाव होतं त्रिशुंड गणपती मंदिर. तर आज आपण ज्या मंदिरात जात आहोत त्या मंदिरात देखील 10 हात असणारे गणपतीची मूर्ती आहे. तर हेही मंदिर तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत. तर मी जिथे उभा आहे म्हणजे माझ्यापासून साधारण 21 ते 22 किलोमीटर अंतरावरती कोथरूड या ठिकाणी ते मंदिर आहे. तुम्ही त्या ठिकाणी बसने सुद्धा जाऊ शकता. हडपसरून बऱ्याच बसेस त्या ठिकाणी जातात. तर आपल्याकडे आहे स्कूटी, आपण स्कूटीने जाणार आहोत. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी आपल्याला रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती पर्यंत विजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, होता दशभुजा गणपती मंदिर पाहूया. तर चला मग, आम्ही निघालो होतो मांजरीवरून कोथरूड येथे असणाऱ्या दशभुजा गणपती मंदिराकडे. आम्ही स्कूटीवरून निघालो होतो. मांजरीवरून ते मंदिर साधारण 21 ते 22 किलोमीटर अंतराचं आहे. तर 21 ते 22 किलोमीटर अंतर प्रवास करून फायनली आम्ही या पौडफाटा या ठिकाणी असणाऱ्या दशभुजा गणपती मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. तर तुम्ही या मंदिरासमोरच ही मेट्रोची लाईन तुम्ही बघू शकता. वरून तुम्हाला मेट्रो सुद्धा जाताना दिसत असेल. रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी बऱ्याच बाईक लावलेल्या आहेत आणि हे आहे पौडफाटा. मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी हा शिवजयंती उत्सव साजरा केलेला आहे. या ठिकाणी हा किल्ल्याची एक सुंदर अशी रचना या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकता, हे आहे श्री दशभुजा गणपती मंदिर. रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे तुम्हाला इतर कुठलंही वाहन करायची गरज पडणार नाही. त्यामुळे बसने आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लगेच या मंदिरात दर्शन करून रिटर्न जाऊ शकता. अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक असं हे मंदिर आहे. तर हा आहे या मंदिराचा बाहेरचा व्ह्यू. तुम्ही वरती बघू शकता. अतिशय शांत आणि प्रसन्न असं हे मंदिर आहे. गणपतीची तुम्ही अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर पाहिले असतील, पण हे जे मंदिर आहे हे तितकंच वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. तर कार्तिकीला लागलेली आहे भूक आणि बराच वेळ झाला ती रस प्यायला जाऊ असं बोलते आणि ऊन पण खूप आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला कार्तिकीसाठी रस पिणार आहोत. तर चला मग रसवंतीकडे जाऊया. तर या मंदिराच्या जवळपास असणाऱ्या चौकामध्ये माऊली रसवंती गृह आहे. जम्बो ग्लास 10 रुपयाचा या ठिकाणी भेटतो. तर कार्तिकने या ठिकाणी या ऊसाच्या रसाचा आनंद घेतला. कार्तिकला विचारूया टेस्ट कशी आहे. कसं वाटते कार्तिकी? रस पिऊन झाल्यानंतर परत आम्ही या मंदिराकडे आलो. त्यानंतर आम्ही या मंदिरामध्ये प्रवेश केला. तर या ठिकाणी मंदिराची वेळ लिहिलेली आहे. तर हे मंदिर दिवसभर ओपन असतं. रात्री 10 वाजता हे मंदिर बंद करण्यात येतं. तर या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर पेशवाईतील असून पेशवाईतील सरदार हरिपंत फडके यांनी 1802 साली या दशभुजा मंदिराची स्थापना केली. दुसरे बाजीराव पेशवे यांचे ते सासरे होते. सरदार हरिपंत फडके यांनी आपल्या जावयांना सर्वतोपरी समाधान आणि यश प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी हे मंदिर त्यांच्या स्वाधीन केलं. आता या मंदिराची देखभाल श्री देवदेवेश्वर संस्थानामार्फत केली जाते आणि हळूहळू इथली सुधारणा देखील होत आहे. तर आता आपण या मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत. तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या सभामंडपाची रचना कशा प्रकारे केली आहे. याच सभामंडपामध्ये ही प्रतिमा देखील आपल्याला दिसते. तर ही प्रतिमा आहे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची. अतिशय सुंदर अशी रचना या सभामंडपाची केली आहे. श्री देवदेवेश्वर संस्थानामार्फत याची सध्या विकासाची कामं चालू आहेत.
आता आपण या मुख्य गर्भगृहासमोर आलेलो आहोत. तर याच गर्भगृहाच्या बाहेर या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते. आजूबाजूला फुलांची आरास घातलेली आहे आणि गर्भगृहामध्ये आपल्याला ही दशभुजा गणपतीची मूर्ती दिसते. त्याच मूर्तीच्या खालच्या बाजूला ही छोटी मूर्ती आहे, श्री गणेशाची मूर्ती. त्याच्याच वर या ठिकाणी ही 10 हात असणारी श्री गणेशाची मूर्ती दिसते आणि श्री गणेशाच्याच डाव्या मांडीवर वल्लभा देवीची मूर्ती आहे, तुम्हाला दिसत असेल. तर डाव्या मांडीवर वल्लभा देवीची मूर्ती आहे आणि याच मूर्तीच्या सोंडेमध्ये अमृत कुंभ आहे असं बोललं जातं. तर आपण दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालत होतो. प्रदक्षिणा घालून समोर येताना या ठिकाणी याच मंदिराच्या परिसरामध्ये वीर मारुतीची मूर्ती दिसते. तर या ठिकाणी आहे बजरंगबली हनुमानाची मूर्ती. मारुतीच्या पायाखाली राक्षस आपल्याला दिसतो. आणि या ठिकाणी देखील हनुमानाची छोटीशी मूर्ती आपल्याला कोरलेली दिसते. अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे. तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी राहली की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला या ठिकाणी यायचंच असेल तर तुम्ही या ठिकाणी बसने सुद्धा येऊ शकता. बऱ्याच बसेस या ठिकाणी येतात आणि रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. तुम्हाला या ठिकाणी इतर कुठलंही वाहन करायची गरज पडणार नाही. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.